पुढची बातमी पाहूया। गिरिजा राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि वकील सागर कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे। दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट होणार आहे। गिरिजा राऊत माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून आहेत। गिरिजा राऊतांचे विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवरती गंभीर आरोप आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने हे प्रकरण चर्चेत आहे आणि त्याचे आरोप देखील समोर आलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यामागचं कारण काय आणि काय त्यांच्यासमोर निवेदन ठेवलं जाणार आहे? आपल्याला माहिती आहे की या संदर्भात एकाच जो बंधुबाबा आहे त्याला अटक झालेली आहे। दुसऱ्या बंधुबाबाला अटक करायची आहे। त्याचबरोबर ज्या कुटुंबियांवर आरोप केलेले आहेत त्यांना देखील अजून चौकशीला बोलवलं गेलेलं नाहीये किंवा त्यांना अटक देखील झाली नाही। हाच संपूर्ण मुद्दा घेऊन किंवा हीच मागणी घेऊन आज गिरिजा राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे वकील जे आहेत सागर कदम हे भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांना, कारण की मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत। त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी एक पत्र ते देणार आहेत मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी घेऊन आज हे सगळे जण जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटतील। दुपारी 1:30 वाजता ही मंत्रालयामध्ये बैठक होईल आणि ज्यावेळी कॅबिनेट बैठक होईल त्याच्यानंतर ही बैठक त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मंत्रालयातल्या या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।